हॅलो गाईज, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे वर्षा आणि आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे 1 जानेवारी 2026 आणि हे आहे जे मागं दिसतंय तुम्हाला, ते आहे सिद्धिविनायकचं मंदिर. आयडियली माझ्या ह्या वर्षाची सुरुवात मला मंदिरात व्हिडिओ बनवून करायची होती, पण आज इतकी गर्दी आहे, तुम्हाला गर्दी दिसत असेल, इतकी गर्दी आहे की मला आतमध्ये जायला चान्स नाही भेटला. त्यामुळे मी असं डिसाईड केलं की आम्ही मंदिराच्या बाहेर उभं राहून व्हिडिओ बनवू. तर आणि आजचा व्हिडिओ स्पेशल आहे कारण हा मी जेव्हा म्हणजे आयफोन घेतला आणि आयफोनमधला हा माझा पहिला व्हिडिओ आहे. मी आत्तापर्यंत नव्हता ह्याच्यामध्ये व्हिडिओ बनवला. मला माझा पहिला व्हिडिओ स्पेशल बनवायचा होता, त्याच्यामुळं मी आयफोनमध्ये व्हिडिओ इकडं आल्यावरती पहिला व्हिडिओ बनते. माझा 2026चा पहिला व्हिडिओ आहे, माझ्या आयफोनमधला पहिला व्हिडिओ आणि सिद्धिविनायकच्या मंदिरामधला व्हिडिओ. अशा 3 स्पेशालिटी आहेत. गाईज ही बघा गर्दी. मंदिर तिकडं आहे, तिकडच्या कोपऱ्यात, तिथून इथंपर्यंत पूर्ण गर्दी आहे. आणि ही लाईन जिकडं माझा कॅमेरा संपतोय ना तिकडं, तिथंपर्यंत ही लाईनच आहे. तर इतकी डेंजर गर्दी, इतके डेंजर लोक. म्हणजे ठीक आहे, जसं आम्ही विचार करून आलो की नवीन वर्षाची नवीन सुरुवात सिद्धिविनायकच्या दर्शनानं करायची, तसंच कदाचित बाकीच्या लोकांनी पण विचार केला असेल की नवीन वर्षाची नवीन सुरुवात सिद्धिविनायकच्या दर्शनानं करायची. आणि लोकांना ते जमतंय पण आणि छान वाटतंय. पण गर्दी अगदीच डेंजर आहे. तुम्हाला गर्दी पण दाखवते. ही बघा गर्दी, ही बघा. ही लाईन फक्त मुखदर्शनाची लाईन आहे आणि अंदाजे साधारण 2 किलोमीटरपर्यंत पुढे ही लाईन असावी. कारण आम्ही रोज काय होतं, सिद्धिविनायकच्या मंदिराच्या बाहेर लाईन लागलेली असते ना ह्याची टॅक्सींची, तर आज ती लाईनला पण आम्हाला तिकडं खूप लांब चालत जावं लागतंय. अशा प्रकारे झालं आहे आणि आम्हाला दर्शन पण झालं नाही, कारण आम्ही बाहेरूनच म्हणजे मंदिराच्या बाहेरूनच आम्ही हे केलं, काय बोलतात, मंदिराच्या बाहेरूनच माघारी फिरलो कारण इतकी गर्दी होती. मग कलशाचं दर्शन घेतलं तिथं, सुरुवात म्हणजे दर्शन घेतलं आणि आता चाललो आहे घरी. आम्ही आता कॅबच्या लाईनला आलो आहे. हे बघा, ही जी सगळी लाईन दिसते ती पूर्ण कॅबची लाईन आहे. आणि इकडं तुम्हाला जी लाईन दिसते ना ही ती पूर्ण सिद्धिविनायकच्या दर्शनाची लाईन आहे. इतकी लांब, इतकी लोक डेडिकेटेडली. म्हणजे आम्हाला हे कळलं आहे की लोक आता हे जे लोक आहेत लाईनला थांबल्यात त्यांना ही लाईन संपवून पलीकडं जाऊन तिकडं जाऊन खूप लांबपर्यंत त्यांना दर्शन घ्यायचं आहे. आता माहीत नाही यांचं दर्शन कधी पूर्ण होईल. आणि इतर मुखदर्शनची लाईन आहे बरं का, सेम अशीच लाईन. मुखदर्शनची लाईन संपली की सेम अशीच लाईन आहे ह्याची, काय बोलतात, 500 रुपये भरून. परत अजून वेगळ्या वेगळ्या असतील ज्या मंदिराच्या मागणं असतील, ज्या आपल्याला समजत नाहीत. पण खरंच डेंजर कार्यक्रम आहे. आता आम्ही कॅबला आलो आहे, म्हणजे व्हॅनला आलो आहे, त्याची एवढी मोठी लाईन आहे. आता बघू कधी नंबर येतो. येताना जेव्हा आम्हाला लाईनला यावं लागलं होतं तेव्हा आम्हाला जवळजवळ 1 तास थांबावं लागलं दादर स्टेशनला. आता किती वेळ थांबावं लागतं आहे माहीत नाही, बघूयात. काही जागी आत्ता आलो आहे हे खायला कैलास मंदिरला. गर्दी बघा. आम्ही घेतलं आहे हे सगळ्यांनी 3 वडापाव आणि लस्सी. त्यांचं हे खूप फेमस आहे, मला माहिती आहे. चला आपण एकदा वडापाव खाऊन बघूया कसा लागतो आहे, कारण मी ह्याच्या अगोदर खाल्ला आहे. खरंच छान आहे वडापाव. मला माझ्या गावची वडापाव खायची सवय लागली ना, त्यामुळे मुंबईमध्ये जास्त वडापाव आवडत नाहीत. पण वर्थ ट्राईंग. खूप वेळ आम्ही लाईनला थांबलेलो आहे, पण वर्थ ट्राईंग. हा कसा वाटला? छान आवडला ताई तुम्हाला? वडापावनी लस्सीमध्ये आम्ही काय म्हणलं, त्यामुळे आम्ही एक दही वडा आणि एक दही कचोरी पण घेतलेली आहे. स्लो मोना करतो दही वडा या वडा वडा की वडा काय तुम्ही वडा दही वडा का थोडा खा खा.
तर काही आजचा माझा दिवस खूप जास्त स्पेशल होता. आम्ही सिद्धिविनायकला जाऊन आले. मी संक्रांतीसाठी दादरवरून साडी घेतली आणि आम्ही खूप एन्जॉय केला. दिवसभर खूप फिरलो. आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 7. तर आत्ता आपण आपला व्हिडिओ एंड करूयात. तुम्ही जर माझा व्हिडिओ फर्स्ट टाईम बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि भेटूयात पुढच्या एका सुंदर व्हिडिओमध्ये. आणि आज 1 जानेवारी 2026ला मी वर्षा वाघ असं चॅलेंज घेते की मी येणारे 21 दिवस 21 डेज मी रोज एक ब्लॉग बनवेल आणि पोस्ट करेल, कारण मला ती हॅबिट बिल्ड करायची स्वतःमध्ये. तर जर माझ्याकडून कधी काही चूक झाली किंवा मी जर विसरले तर तुम्ही मला आठवण करून द्याल. बाय.